अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। एफएसआय घोटाळा करून 138 कोटी 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शशिकांत शिंदेंच्यासह सर्व संचालकांवरती गुन्हा दाखल होणार आहे। पणन संचालकांच्या आदेशानुसार आता सध्या तातडीची कारवाई म्हणजे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय। खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ही। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ रद्द करण्यात आलंय, बरखास्त झालंय मंडळ। अत्यंत मोठी बातमी आहे। एपीएमसीचं मुंबई एपीएमसी जी नवी मुंबईमध्ये सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं। 138 कोटी 10 लाख रुपयांचा हा सगळा घोटाळा असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री सुनील शशिकांत शिंदे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल होणार आहे। आपण बघतोय खूप महत्त्वाची बातमी आहे। एफएसआयचा हा घोटाळा आहे। नेमका हा घोटाळा काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत। आपण बघतोय या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीचे वजनदार नेते, कोरेगावचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं तमाम संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय। पणन संचालकांनी हा निर्णय घेतला। 138 कोटी 10 लाखांचा हा घोटाळा आहे। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्याबरोबर आहेत। नितीन, नेमका काय हा घोटाळा आहे? राज्याचे मंत्री ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे ती आणि राज्यातली महत्त्वाची ही बाजार समिती आहे, संबंध संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय, काय सांगाल? अजित, निश्चितपणे ही महत्वाची कारवाई आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातली सर्वात मोठी बाजार समिती आहे आणि या बाजार समितीवर पणन संचालकांनी आज 2 कारवाई। नितीन, मी आपल्याला थांबवतोय। स्वतः शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आता आहेत फोन लाईनवरून। शिंदे साहेब, हे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त केलं गेलंय अशी बातमी आमच्याकडे येते, आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का? काही आदेश प्राप्त झालाय का? काय सांगाल? आपण त्या संचालक मंडळात असल्यामुळे या बातमीला खूप महत्त्व आहे। नाही, माझ्या कानावर पण आत्ताच आलेली आहे, परंतु एक असा मुद्दा आहे की त्या दिवशी पण पेपरला वर्तमानपत्रामध्ये स्पष्टीकरण केलं होतं। मानेंच्या बदलीच्या संदर्भातला विषय असल्यामुळे त्यांना माने ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव म्हणून यायला त्या ठिकाणी मागत होते आणि त्यांना त्या ठिकाणी 3 सचिव सरकारी नसावे, शासनाकडून नियुक्ती नसावे म्हणून विरोध झाला होता। वैयक्तिक मानेंच्या कोणी लोक ठेवला नव्हता, परंतु त्यानंतर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पणन सचिव म्हणून ते आल्यापासून त्यांनी त्या पद्धतीने या एपीएमसीच्या असलेल्या लोकांवर हे करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न सुरू केलेला आहे। त्यात तथ्य किती आणि हे किती आहे हे आपल्याला माहिती पडेल, परंतु थोडासा राजकीय किंवा यांच्या स्वतःच्या देशापोटी हा केलेला कारवाई असं माझं मत आहे। आता त्यांनी ज्या नोटिसा किंवा काय दिलं त्याच्यावर आम्ही पुढे काय करायचा प्रयत्न करू। शिंदे साहेब, कसं आहे, राज्यामधले आपण मंत्री आहात, शरद पवारांचे निकटवर्ती आहात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहात आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातली सगळ्यात मोठी बाजार समिती आहे, त्यामुळं सगळ्यांचंच लक्ष या बातमीकडे साहजिकच वेधून घेतलं गेलंय। नेमका हा प्रकार जो 138 कोटींचा घोटाळा असं म्हणता येते हे सचिव, तो नेमका काय प्रकार आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं? असं आहे की सचिव जर ते म्हणत असतील तर माझं एक म्हणणं आहे की आताही पणन संचालक किंवा सिडको वगैरे यांची मंजुरी असल्याशिवाय हे कुठल्याही प्रकारचा प्रस्तावाला मंजुरी होत नाही। आपण जर बघितलं तर रूल प्रमाणे सिडकोची पणनची मंजुरी घ्यावी लागते, पहिली प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर परत सुद्धा परवानगी दिलेली आहे आणि झाल्यानंतर केलेलं आहे। आता 216 रुपये स्क्वेअर फुटने तुम्ही तिथे बांधकाम का केलं नाही? आता 216 रुपये स्क्वेअर फुटने बांधकाम होतं का? आणि ऑडिटच्या क्युरी काय आहे ते सत्यता आहे, त्यामध्ये त्या ऑडिटच्या क्युरीज मध्ये ज्या बांधकाम इनलिगल बांधकामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं एफएसआयच्या बाबतीमधलं कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर किंवा गैरकृत्य झालेलं नाही असं माझं म्हणणं आहे। आणि त्यानंतर दुसरं जे आहे ते एफएसआयच्या बाबतीच्या काही ऑडिटच्या क्युरीज आहेत, त्या क्युरीजच्या संदर्भातून काही दोषारोप असतील त्याचं पण क्लिअरेशन केलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे
इतकी घाई या संचालक म्हणून झाल्यापासून ज्या पद्धतीने घाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये थोडासा वेगळ्या प्रकारचा त्यांचा वास आहे आणि त्यांचा त्यामध्ये माझ्या या बाजार समितीबद्दलच त्यांच्या तक्रारी असं नाही आहे. काही आमदारांच्या पण त्यांच्याबद्दलच्या कार्यप्रणालीबद्दल तक्रारी आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्याबद्दल त्या काही बाजार समितीच्या बैठकामध्ये त्यांच्या वागण्याच्या बाबतीमधल्या तक्रारी आहेत. आता त्यांनी आरोप केले म्हणून मी ह्या तक्रारी करणं योग्य नाही. मी पण फार वेळ असतो असं पण नाहीये. त्या ठिकाणी संचालक आणि बाकीचे चेअरमन वगैरे फार मी आता राजकारणात आणि ह्याच्यात सक्रिय झालं मी फार जात नसतो. पण तरी सुद्धा मला जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये त्यांनी जे आरोप केलेले आहे हे फक्त द्वेषापोटी केलेले आहेत. आता त्यामध्ये किती तथ्य आणि काय आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये कोर्टामध्ये ह्या संदर्भामध्ये काही लोक गेलेली पण आहे आणि म्हणून या संदर्भात मला वाटतं की फक्त परवानगी पणन आणि सर्वांची घेऊन सिडको वगैरे सगळ्यांची परवानगी सिडकोने त्याच लोकांना विकावं, व्यापाऱ्यांना जे खाली गाळेधारक होते त्यांना द्यावं असं सूचना केली होती. किती रुपयाने द्यावं याच्या बाबतीमध्ये सुद्धा सिडकोने सूचना केलेली होती. मगच सिडकोने परवानगी दिलेली आहे. मग नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे आणि पणननी त्याला परवानगी दिलेली आहे. त्यावेळेला पणनचे ज्या होते त्या पणनने परवानगी दिल्यानंतरच तो हे झालेला आहे. त्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला का काय झाला हा त्यांचा शिंदे साहेब कसं या सगळ्या वृत्तानंतर काही आक्षेप होते विरोधकांचे आणि लगेच ते आमच्याकडे नोंदवले गेले. पहिलं म्हणजे की रेडी रेकनरच्या दरापेक्षाही कमी दराने इथे विक्री झाली. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की सरकार आपलं आहे असं असताना जर यामध्ये राजकारण असेल तर आपण या सगळ्याचं उत्तर कसं द्याल? आणि तुम्ही आता जी बोला आपण याच्यामध्ये एक मुद्दा आहे. रेडी रेकनरच्या पेक्षा कमी दराने विक्री झाली हे सांगितलं गेलंय ते साफ चुकीचं आहे. त्या ठिकाणी रेडी रेकनर प्रमाणे ती विक्री झालेली आहे आणि ती पण मी परत रिपीट करतो पणन संचालकांची मंजुरी. आज 50,000 रुपये सुद्धा पाच खर्च करायचा झाला तर पणनची परवानगी असल्याशिवाय खर्च करता येत नाही. सेकंड थिंग सिडकोने सुद्धा त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणानुसारच त्या रेडी रेकनर प्रमाणेच खरेदी आणि पण आपल्याला शिंदे साहेब हा मुद्दा आपण सुरुवातीपासून मांडताय पण एक आहे की विरोधक आता म्हणतात की तुमच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर तुम्ही राजीनामा द्याल का? याचं उत्तर तुम्ही कसं द्याल? नाही अजून असं आहे गुन्हा दाखल व्हायचा अजून आणि आरोप सिद्ध व्हायचे आहेत. आरोप सिद्ध आणि गुन्हा आता उद्या मी सांगितलं कोणाला तरी तुमच्यावर मी गुन्हा दाखल करतो. गुन्हा दाखल झाला म्हणून राजकारणामधून लगेच राजीनामा द्यायचं म्हटल्यानंतर नक्की नाही. पण मी तुम्हाला आजही मला जो विश्वास आहे की यामध्ये तुम्ही वाटलं त्या मान्यांची स्वतः आपण घ्या तुम्हाला माहिती पडेल की त्या यांच्या बाबतीमधला माझा त्यांना नक्कीच. शिंदे साहेब आपण सविस्तर तुमची बाजू मांडली आहे. वेळ आपल्याकडे आता नाही आहे पण हरकत नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याचे सगळे अपडेट्स देखील आपण पाहणार आहोत. धन्यवाद आपण बोललात आणि थेट पुढे येऊन आपण आपल्या आक्षेपांना उत्तरं दिलीत त्याबद्दल धन्यवाद आपले. हे होते शशिकांत शिंदे राज्याचे मंत्री. आपण या FSI घोटाळा प्रकरणामध्ये राजकारणाचा वास आपल्याला येतोय आणि या सगळ्याचा सामना करणार असं ते म्हणतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.